नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्या करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी परत एकदा सहर्ष स्वागत करतो. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूगोल या विषयावरील हमखास विचारले जाणारे सर्व स्पर्धा परीक्षेमधील अतिशय महत्त्वाचे प्रश्न. चला तर मग सुरुवात करूयात. आता पहा पहिला प्रश्न. महाराष्ट्रातील खालील किल्ल्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा. आता पहा अ. सिंहगड, ब. पुरंदर, क. दौलताबाद आणि ड. प्रतापगड. आता पर्याय पाहूयात. आता पर्याय क्रमांक 1 ड अ ब क, पर्याय क्रमांक 2 ब अ ड क, पर्याय क्रमांक 3 ड ब अ क आणि पर्याय क्रमांक 4 क ब अ ड. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ड ब अ क. म्हणजे पहिला क्रमांक येतो प्रतापगड, दुसरा क्रमांक येतो पुरंदर, तिसरा क्रमांक येतो सिंहगड आणि चौथा क्रमांक येतो दौलताबाद. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील कोणत्या विभागात तांबे हे खनिज आढळते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 विदर्भ, पर्याय क्रमांक 2 कोकण, पर्याय क्रमांक 3 पश्चिम महाराष्ट्र आणि पर्याय क्रमांक 4 मराठवाडा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विदर्भ. म्हणजेच विदर्भामध्ये तांबे या खनिजाचे साठे सर्वात जास्त आढळतात. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3. पुस्तकांचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडलेले आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मर्डे, पर्याय क्रमांक 2 भिलार, पर्याय क्रमांक 3 माहुली आणि पर्याय क्रमांक 4 गोंदावले. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भिलार. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 4. कोणता किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखा रांगेत येत नाही? आता याचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मकरंदगड, पर्याय क्रमांक 2 भैरवगड, पर्याय क्रमांक 3 प्रतापगड आणि पर्याय क्रमांक 4 वर्धनगड. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वर्धनगड. म्हणजेच वर्धनगड हा किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखारांगेत येत नाही. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती किलोमीटर आहे? आता याचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 720 किलोमीटर, पर्याय क्रमांक 2 750 किलोमीटर, पर्याय क्रमांक 3 800 किलोमीटर आणि पर्याय क्रमांक 4 820 किलोमीटर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 720 किलोमीटर. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 6. उजनी हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 प्रवरा, पर्याय क्रमांक 2 कृष्णा, पर्याय क्रमांक 3 भीमा आणि पर्याय क्रमांक 4 गोदावरी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भीमा. म्हणजेच उजनी हे धरण भीमा या नदीवर बांधलेलं आहे. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 7. नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मांजरा नदी, पर्याय क्रमांक 2 सिंदफणा नदी, पर्याय क्रमांक 3 तापी नदी आणि पर्याय क्रमांक 4 गोदावरी नदी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोदावरी नदी. म्हणजे नाथसागर हे धरण गोदावरी या नदीवर बांधलेलं आहे. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 8. मराठवाड्यात एकूण किती जिल्हे आहेत? यावरती हमखास प्रश्न विचारला जातो प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 5 जिल्हे, पर्याय क्रमांक 2 7 जिल्हे, पर्याय क्रमांक 3 8 जिल्हे आणि पर्याय क्रमांक 4 10 जिल्हे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8 जिल्हे. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 9. मराठवाड्यातील
वीज निर्मिती केंद्र डॅश डॅश या ठिकाणी आहे. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 नांदेड, पर्याय क्रमांक 2 भुसावळ, पर्याय क्रमांक 3 पारस आणि पर्याय क्रमांक 4 परळी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 परळी. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 10. ताडोबा राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश या जिल्ह्यात आहे. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 भंडारा, पर्याय क्रमांक 2 चंद्रपूर, पर्याय क्रमांक 3 नागपूर आणि पर्याय क्रमांक 4 अमरावती. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंद्रपूर. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 11. पुढीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 नाशिक, पर्याय क्रमांक 2 गंगाखेड, पर्याय क्रमांक 3 जालना आणि पर्याय क्रमांक 4 पैठण. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जालना. जालना हे शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 12. पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 चंद्रपूर, पर्याय क्रमांक 2 भंडारा, पर्याय क्रमांक 3 नागपूर आणि पर्याय क्रमांक 4 गोंदिया. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागपूर. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 13. माझगाव डॉक हे काय आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 जहाजबानी केंद्र, पर्याय क्रमांक 2 समुद्रातील किल्ला आणि पर्याय क्रमांक 3 कागद निर्मिती केंद्र, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जहाज बांधणी केंद्र. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 चिखलदरा अकोला, पर्याय क्रमांक 2 माथेरान रायगड, पर्याय क्रमांक 3 ताडोबा गडचिरोली आणि पर्याय क्रमांक 4 सातपुडा वर्धा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 माथेरान रायगड. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्र राज्यात सहकारी तत्वावर पहिला साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात प्रथम सुरू झाला? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 नांदेड, पर्याय क्रमांक 2 सांगली, पर्याय क्रमांक 3 सातारा आणि पर्याय क्रमांक 4 अहिल्यानगर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अहिल्यानगर. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 16. गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 गंगा, पर्याय क्रमांक 2 पूर्णा, पर्याय क्रमांक 3 पैनगंगा आणि पर्याय क्रमांक 4 गोदावरी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोदावरी नदी. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 17. संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी करण्यात आली? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 नोव्हेंबर 1956, पर्याय क्रमांक 2 1 मे 1950, पर्याय क्रमांक 3 1 मे 1960 आणि पर्याय क्रमांक 4 15 ऑगस्ट 1957. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 मे 1960. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 18. महाबळेश्वर हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पुणे जिल्हा, पर्याय क्रमांक 2 सातारा जिल्हा आणि पर्याय क्रमांक 3 सांगली जिल्हा व पर्याय क्रमांक 4 रायगड जिल्हा.
तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सातारा जिल्हा. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 19. मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 सिंह, पर्याय क्रमांक 2 कासव, पर्याय क्रमांक 3 वाघ आणि पर्याय क्रमांक 4 हत्ती. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वाघ या प्राण्यासाठी मेळघाट अभयारण्य प्रसिद्ध आहे. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कळसुबाई, पर्याय क्रमांक 2 नंदादेवी, पर्याय क्रमांक 3 महाबळेश्वर, पर्याय क्रमांक 4 माथेरान. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कळसुबाई. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 रत्नागिरी, पर्याय क्रमांक 2 सिंधुदुर्ग, पर्याय क्रमांक 3 रायगड, पर्याय क्रमांक 4 मुंबई. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रत्नागिरी. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रातील चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? आता या प्रश्नाचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 भंडारा, पर्याय क्रमांक 2 अहिल्यानगर, पर्याय क्रमांक 3 गडचिरोली आणि पर्याय क्रमांक 4 पुणे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गडचिरोली. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 23. तारापूर येथे कोणता प्रकल्प आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पवन ऊर्जा प्रकल्प, पर्याय क्रमांक 2 लोह पोलाद प्रकल्प, पर्याय क्रमांक 3 खनिज तेल प्रकल्प आणि पर्याय क्रमांक 4 अणुऊर्जा प्रकल्प. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अणुऊर्जा प्रकल्प. प्रश्न क्रमांक 24. विदर्भातील पंढरपूर म्हणून खाली दिलेल्यापैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 सेवाग्राम, पर्याय क्रमांक 2 ढापेवाडा, पर्याय क्रमांक 3 कोश्यारी, पर्याय क्रमांक 4 रामटेक. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ढापेवाडा. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 25. पांढरे सोने कशास म्हटले जाते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 चांदी, पर्याय क्रमांक 2 ऊस, पर्याय क्रमांक 3 कापूस आणि पर्याय क्रमांक 4 दूध. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कापूस. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 26. कोकणातील नद्या डॅश डॅश वाहिनी आहेत. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पूर्व, पर्याय क्रमांक 2 पश्चिम, पर्याय क्रमांक 3 दक्षिण आणि पर्याय क्रमांक 4 उत्तर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पश्चिम, म्हणजेच कोकणातील नद्या या पश्चिम वाहिनी आहेत. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 27. अर्नाळा सागरी किल्ला डॅश डॅश या जिल्ह्यात आहे. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 सिंधुदुर्ग, पर्याय क्रमांक 2 रत्नागिरी, पर्याय क्रमांक 3 रायगड आणि पर्याय क्रमांक 4 पालघर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पालघर. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 28. कसारा घाट खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मुंबई चेन्नई, पर्याय क्रमांक 2 मुंबई पुणे, पर्याय क्रमांक 3 मुंबई नाशिक आणि पर्याय क्रमांक 4 मुंबई कोलकाता.
तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुंबई नाशिक. आता पुढील प्रश्न पहा. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध रंधा धबधबा हा कोणत्या नदीवर आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 रंधा, पर्याय क्रमांक 2 प्रवरा, पर्याय क्रमांक 3 गोदावरी आणि पर्याय क्रमांक 4 कुकडी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रवरा नदीवर. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 30. प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कुठे आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 लखनौ, पर्याय क्रमांक 3 दिल्ली, पर्याय क्रमांक 4 हैदराबाद. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई. म्हणजे प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय मुंबई या ठिकाणी आहे. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 31. सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मुंबई शहर, पर्याय क्रमांक 2 बुलढाणा, पर्याय क्रमांक 3 गडचिरोली आणि पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई शहर. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आलेला आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 तानसा नदी, पर्याय क्रमांक 2 कोयना, पर्याय क्रमांक 3 भातसा आणि पर्याय क्रमांक 4 कृष्णा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोयना. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 33. राज्यातील नेरळ माथेरान हा लोहमार्ग कोणत्या प्रकारचा आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 अरुंद मापी, पर्याय क्रमांक 2 ब्रॉडगेज, पर्याय क्रमांक 3 मीटर गेज आणि पर्याय क्रमांक 4 रुंद मापी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अरुंद मापी. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 34. डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पुणे नागपूर, पर्याय क्रमांक 2 पुणे मुंबई, पर्याय क्रमांक 3 दौंड मनमाड आणि पर्याय क्रमांक 4 पुणे कोल्हापूर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुणे मुंबई. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 35. नागपूर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला भंडारा जिल्हा आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 उत्तर, पर्याय क्रमांक 2 दक्षिण, पर्याय क्रमांक 3 पूर्व आणि पर्याय क्रमांक 4 पश्चिम. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पूर्व. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणता जिल्हा विदर्भामध्ये नाही? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 बुलढाणा, पर्याय क्रमांक 2 जालना, पर्याय क्रमांक 3 चंद्रपूर आणि पर्याय क्रमांक 4 वाशिम. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जालना. जालना हा जिल्हा विदर्भामध्ये नसून तो छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये आहे. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 37. तारापूर विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 नाशिक, पर्याय क्रमांक 3 पालघर आणि पर्याय क्रमांक 4 रायगड.
तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पालघर. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 38. गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कराड, पर्याय क्रमांक 2 महाबळेश्वर, पर्याय क्रमांक 3 भीमाशंकर आणि पर्याय क्रमांक 4 त्र्यंबकेश्वर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 त्र्यंबकेश्वर. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 39. भीमा नदीचे उगमस्थान कोठे आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 त्र्यंबकेश्वर, पर्याय क्रमांक 2 गंगोत्री, पर्याय क्रमांक 3 भीमाशंकर आणि पर्याय क्रमांक 4 महाबळेश्वर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भीमाशंकर. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 40. महाराष्ट्रातील कोणते शहर संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 अमरावती, पर्याय क्रमांक 2 वर्धा, पर्याय क्रमांक 3 नागपूर आणि पर्याय क्रमांक 4 भंडारा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागपूर. नागपूर हे शहर संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 41. रंकाळा तलाव कोठे आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 नाशिक, पर्याय क्रमांक 2 नागपूर, पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर आणि पर्याय क्रमांक 4 अमरावती. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 42. कोणत्या शाहिराने गर्जा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पठ्ठे बापूराव, पर्याय क्रमांक 2 कृष्णराव साबळे, पर्याय क्रमांक 3 हैबतीराव आणि पर्याय क्रमांक 4 रामचंद्र गुरव. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कृष्णराव साबळे. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 43. वेरूळ अजिंठा या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 अहिल्यानगर, पर्याय क्रमांक 2 छत्रपती संभाजीनगर, पर्याय क्रमांक 3 बुलढाणा आणि पर्याय क्रमांक 4 जालना. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये वेरूळ अजिंठा या लेण्या आहेत. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 44. वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात? आता यासाठीची पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 खडकवासला, पर्याय क्रमांक 2 धोम, पर्याय क्रमांक 3 कोयना आणि पर्याय क्रमांक 4 कन्हेर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोयना. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 45. सहकार क्षेत्रात दूध उत्पादनात महाराष्ट्रात कोणता जिल्हा अग्रेसर आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 सांगली, पर्याय क्रमांक 2 अहिल्यानगर, पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर आणि पर्याय क्रमांक 4 पुणे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 46. राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 दूधगंगा, पर्याय क्रमांक 2 वेदगंगा, पर्याय क्रमांक 3 धामणी आणि पर्याय क्रमांक 4 भोगावती. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भोगावती. राधानगरी हे धरण भोगावती या नदीवर आहे.
आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 47. गोदावरी नदीच्या काठी कोणते शहर वसलेले आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 बीड, पर्याय क्रमांक 2 लातूर, पर्याय क्रमांक 3 धाराशिव आणि पर्याय क्रमांक 4 नांदेड. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नांदेड. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 48. चांदीच्या दागिन्यांसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पेठ वडगाव, पर्याय क्रमांक 2 कागल, पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर आणि पर्याय क्रमांक 4 हुमरी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 49. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 भिवंडी, पर्याय क्रमांक 2 मालेगाव, पर्याय क्रमांक 3 मिरज, पर्याय क्रमांक 4 इचलकरंजी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इचलकरंजी. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 50. पैनगंगा नदीचे उगमस्थान कोणते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 सातारा, पर्याय क्रमांक 2 वाशिम, पर्याय क्रमांक 3 बुलढाणा आणि पर्याय क्रमांक 4 हिंगोली. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बुलढाणा. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 51. खालीलपैकी महाराष्ट्रातील आदिवासी जमात कोणती नाही? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कातकरी, पर्याय क्रमांक 2 संथाल, पर्याय क्रमांक 3 वारली आणि पर्याय क्रमांक 4 गोंड. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संथाल. संथाल ही महाराष्ट्रातील आदिवासी जमात नाही. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 52. महाराष्ट्रात सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 नागपूर, पर्याय क्रमांक 2 गडचिरोली, पर्याय क्रमांक 3 अमरावती आणि पर्याय क्रमांक 4 अकोला. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गडचिरोली. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 53. कोराडी हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 चंद्रपूर, पर्याय क्रमांक 2 अकोला, पर्याय क्रमांक 3 नाशिक आणि पर्याय क्रमांक 4 नागपूर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागपूर. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 54. सावंतवाडी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 शालीसाठी, पर्याय क्रमांक 2 चिनी मातीच्या वस्तूसाठी, पर्याय क्रमांक 3 काचेच्या वस्तूसाठी आणि पर्याय क्रमांक 4 लाकडी खेळणींसाठी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लाकडी खेळणींसाठी. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 55. सुती कापड उद्योगासाठी कोणते हवामान पूरक असते? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 थंड, पर्याय क्रमांक 2 दमट, पर्याय क्रमांक 3 कोरडे आणि पर्याय क्रमांक 4 उष्ण. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दमट. सुती कापड उद्योगासाठी दमट हवामान लागते. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 56. पंढरपूर हे शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 गोदावरी, पर्याय क्रमांक 2 चंद्रभागा, पर्याय क्रमांक 3 नाईल आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंद्रभागा. आता पुढील प्रश्न पहा.
प्रश्न क्रमांक 57. महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 हिंदी, पर्याय क्रमांक 2 मराठी, पर्याय क्रमांक 3 इंग्रजी आणि पर्याय क्रमांक 4 मारवाडी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मराठी. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 58. महाराष्ट्राची राजधानी कोणती? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर, पर्याय क्रमांक 2 जळगाव, पर्याय क्रमांक 3 मुंबई आणि पर्याय क्रमांक 4 नाशिक. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुंबई. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 59. जळगाव जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 संत्री, पर्याय क्रमांक 2 मोसंबी, पर्याय क्रमांक 3 आंबे आणि पर्याय क्रमांक 4 केळी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केळी. जळगाव हा जिल्हा केळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 60. महाराष्ट्रात सर्वात जास्त कापसाची लागवड कोणत्या जिल्ह्यात केली जाते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 रायगड, पर्याय क्रमांक 3 जळगाव आणि पर्याय क्रमांक 4 रत्नागिरी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जळगाव. जळगाव या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कापसाची लागवड केली जाते. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 61. उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 नाशिक, पर्याय क्रमांक 2 धुळे आणि पर्याय क्रमांक 3 सोलापूर व पर्याय क्रमांक 4 नागपूर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सोलापूर. सोलापूर या जिल्ह्यामध्ये उजनी हे धरण आहे. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 62. दारणा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 सातारा, पर्याय क्रमांक 2 कोल्हापूर, पर्याय क्रमांक 3 पुणे आणि पर्याय क्रमांक 4 नाशिक. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नाशिक. नाशिक या जिल्ह्यामध्ये दारणा हे धरण आहे. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 63. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 रत्नागिरी, पर्याय क्रमांक 2 रायगड, पर्याय क्रमांक 3 सातारा आणि पर्याय क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 64. खालीलपैकी कोणती नदी विदर्भात नाही? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 वैनगंगा, पर्याय क्रमांक 2 प्राणहिता, पर्याय क्रमांक 3 इंद्रावती, पर्याय क्रमांक 4 भीमा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भीमा ही नदी विदर्भात नाही आहे. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 65. बिडी बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या झाडाची पाने वापरली जातात? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पळस, पर्याय क्रमांक 2 मोह, पर्याय क्रमांक 3 तेंदू आणि पर्याय क्रमांक 4 साग. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तेंदू. तेंदू या झाडाची पाने बिडी बनवण्यासाठी वापरतात. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 66. धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 रायगड, पर्याय क्रमांक 2 सिंधुदुर्ग, पर्याय क्रमांक 3 रत्नागिरी आणि पर्याय क्रमांक 4 नांदेड. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक
1 रायगड. रायगड या जिल्ह्यामध्ये धरमतरची खाडी आहे. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 67. बोरघाट हा कोणत्या 2 शहरांना जोडतो? हा घाटावरती प्रश्न आहे. आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 नाशिक पुणे, पर्याय क्रमांक 2 कोल्हापूर पुणे, पर्याय क्रमांक 3 मुंबई पुणे आणि पर्याय क्रमांक 4 अहिल्यानगर पुणे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुंबई पुणे. मुंबई पुणे या 2 शहरांना बोरघाट हा जोडतो. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 68. खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना नॅशनल हायवे 50 हा राष्ट्रीय महामार्ग जोडतो? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पुणे सोलापूर, पर्याय क्रमांक 2 पुणे नाशिक, पर्याय क्रमांक 3 मुंबई पुणे आणि पर्याय क्रमांक 4 नाशिक मुंबई. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुणे नाशिक या 2 शहरांना नॅशनल हायवे 50 हा जोडतो. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 69. नांदूर मधमेश्वर अभयारण्य हे कशासाठी प्रसिद्ध आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 वाघांसाठी, पर्याय क्रमांक 2 हरणांसाठी, पर्याय क्रमांक 3 पक्ष्यांसाठी आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य हे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 70. ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या आदिवासी जमातीचे मूळ स्थान नाही? पर्याय क्रमांक 1 वारली, पर्याय क्रमांक 2 कोलाम, पर्याय क्रमांक 3 महादेव कोळी आणि पर्याय क्रमांक 4 गौंड. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गौंड. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 71. ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवरील धरणाचे नाव काय आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 बारवी, पर्याय क्रमांक 2 एलदरी, पर्याय क्रमांक 3 मोडकसागर, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मोडकसागर. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 72. ठाणे जिल्ह्यास कोणत्या समुद्राची किनारपट्टी लाभलेली आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 हिंदी महासागर, पर्याय क्रमांक 2 अरबी समुद्र, पर्याय क्रमांक 3 प्रशांत महासागर आणि पर्याय क्रमांक 4 तांबडा समुद्र. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अरबी समुद्र. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 73. खालीलपैकी कोणत्या दोन्ही जिल्ह्यांची सीमा नागपूर जिल्ह्याला लाभली आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 अमरावती व वर्धा, पर्याय क्रमांक 2 वर्धा व वाशिम, पर्याय क्रमांक 3 अमरावती व वाशिम आणि पर्याय क्रमांक 4 चंद्रपूर व अकोला. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमरावती व वर्धा. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 74. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण डॅश डॅश या पर्वतावर वसलेले आहे. आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 सह्याद्री, पर्याय क्रमांक 2 अरवली, पर्याय क्रमांक 3 सातपुडा व पर्याय क्रमांक 4 गाविलगड. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सातपुडा. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 75. द्राक्षांचा जिल्हा म्हणून कोणाची ओळख आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर, पर्याय क्रमांक 2 अकोला, पर्याय क्रमांक 3 यवतमाळ व पर्याय क्रमांक 4 नाशिक व सांगली. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
नाशिक व सांगली. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 76. वर्धा जिल्ह्यातील अभयारण्याचे नाव काय आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पेंच, पर्याय क्रमांक 2 ताडोबा, पर्याय क्रमांक 3 बोर व पर्याय क्रमांक 4 नागझिरा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बोर. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 77. गाविलगड टेकड्या डॅश डॅश या जिल्ह्यात आहेत. आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 भंडारा, पर्याय क्रमांक 2 धुळे, पर्याय क्रमांक 3 अमरावती व पर्याय क्रमांक 4 जळगाव. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमरावती. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 78. महाराष्ट्राचे टेबललँड कशास म्हणतात? आता याचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पाचगणी, पर्याय क्रमांक 2 तोरणमाळ, पर्याय क्रमांक 3 म्हैसमाळ व पर्याय क्रमांक 4 अस्तंबा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पाचगणी, म्हणजेच महाराष्ट्राचे टेबललँड पाचगणीस म्हणतात. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 79. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मेळघाट, पर्याय क्रमांक 2 पश्चिम घाट, पर्याय क्रमांक 3 बालाघाट आणि पर्याय क्रमांक 4 निलगिरी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मेळघाट. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 80. खालीलपैकी कोणते झाड इतरांहून जलद वाढते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 नारळ, पर्याय क्रमांक 2 बांबू, पर्याय क्रमांक 3 बाभूळ व पर्याय क्रमांक 4 वड. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बांबू. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 81. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 1,07,313 चौरस किलोमीटर, पर्याय क्रमांक 2 3,07,713 चौरस किलोमीटर, पर्याय क्रमांक 3 3,09,848 चौरस किलोमीटर आणि पर्याय क्रमांक 4 1,33,222 चौरस किलोमीटर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3,07,713 चौरस किलोमीटर. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 82. महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 रत्नागिरी, पर्याय क्रमांक 2 नाशिक, पर्याय क्रमांक 3 महाबळेश्वर आणि पर्याय क्रमांक 4 नागपूर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाबळेश्वर. स्ट्रॉबेरीसाठी महाबळेश्वर हे प्रसिद्ध आहे. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 83. खालीलपैकी कोणते धरण ठाणे जिल्ह्यात आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 बारवी, पर्याय क्रमांक 2 गोसीखुर्द, पर्याय क्रमांक 3 गंगापूर आणि पर्याय क्रमांक 4 जायकवाडी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बारवी. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 84. कोणती पर्वतीय रांग नर्मदा आणि तापी खोरे यामधील जलविभाजक आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 अरवली, पर्याय क्रमांक 2 विंध्य, पर्याय क्रमांक 3 सातपुडा आणि पर्याय क्रमांक 4 सह्याद्री. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सातपुडा. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 85. कोणत्या जिल्ह्यास ज्वारीचे कोठार असे म्हणतात? यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 सोलापूर, पर्याय क्रमांक 2 सातारा, पर्याय क्रमांक 3 अहिल्यानगर व पर्याय क्रमांक 4 बीड. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
सोलापूर. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 86. उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मोर, पर्याय क्रमांक 2 माळढोक, पर्याय क्रमांक 3 दयाळ आणि पर्याय क्रमांक 4 रोहित, त्यालाच फ्लेमिंगो असं म्हणतात. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रोहित म्हणजेच फ्लेमिंगो. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 87. कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 साग, पर्याय क्रमांक 2 तेंदू, पर्याय क्रमांक 3 बांबू आणि पर्याय क्रमांक 4 बाभूळ. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बांबू. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 88. गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहते? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 दक्षिण उत्तर, पर्याय क्रमांक 2 पूर्व पश्चिम, पर्याय क्रमांक 3 उत्तर दक्षिण आणि पर्याय क्रमांक 4 पश्चिम पूर्व. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर दक्षिण. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 89. अहिल्यानगर शहरातून वाहणारी नदी कोणती? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 प्रवरा, पर्याय क्रमांक 2 मुळा, पर्याय क्रमांक 3 अहमदी आणि पर्याय क्रमांक 4 शिना. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिना. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 90. मुळा प्रवरा संगम खालीलपैकी कोठे आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 राहुरी खांडकी, पर्याय क्रमांक 2 लेणी वाडी, पर्याय क्रमांक 3 श्रीरामपूर बेलापूर आणि पर्याय क्रमांक 4 नेवासा टोके. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नेवासा टोके. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 91. महाराष्ट्रात सर्वात कमी जंगल असलेला जिल्हा कोणता? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 लातूर, पर्याय क्रमांक 2 अहिल्यानगर, पर्याय क्रमांक 3 चंद्रपूर, पर्याय क्रमांक 4 नांदेड. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लातूर. आता पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात प्रति चौरस लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 वाशिम, पर्याय क्रमांक 2 गडचिरोली, पर्याय क्रमांक 3 नंदुरबार व पर्याय क्रमांक 4 गोंदिया. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गडचिरोली. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 93. गोदावरीच्या किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते शहर वसलेले नाही? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पैठण, पर्याय क्रमांक 2 संगमनेर, पर्याय क्रमांक 3 नाशिक आणि पर्याय क्रमांक 4 नांदेड. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संगमनेर. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 94. खालीलपैकी कोणती नदी कोकणातील नाही? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 वाशिष्ठी, पर्याय क्रमांक 2 उल्हास, पर्याय क्रमांक 3 सावित्री व पर्याय क्रमांक 4 कोयना. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोयना नदी. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 95. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई याची उंची किती मीटर आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 1446, पर्याय क्रमांक 2
1546, पर्याय क्रमांक 3 1646 आणि पर्याय क्रमांक 4 1746. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1646 मीटर. आणि हेच शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 96. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे डॅश डॅश या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पुणे अहिल्यानगर, पर्याय क्रमांक 2 अहिल्यानगर नाशिक, पर्याय क्रमांक 3 बीड अहिल्यानगर व पर्याय क्रमांक 4 नाशिक धुळे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अहिल्यानगर नाशिक. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 97. कराड ते चिपळूण या मार्गावर कोणता घाट आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कुंभार्ली घाट, पर्याय क्रमांक 2 फोंडा घाट, पर्याय क्रमांक 3 वरंधा घाट आणि पर्याय क्रमांक 4 आंबोली घाट. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कुंभार्ली घाट. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 98. अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 सातारा, पर्याय क्रमांक 2 कोल्हापूर, पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग व पर्याय क्रमांक 4 रायगड. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोल्हापूर. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 99. वत्सगुल्म हे प्राचीन नाव कोणत्या शहराचे होते? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 बुलढाणा, पर्याय क्रमांक 3 वाशिम व पर्याय क्रमांक 4 नंदुरबार. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वाशिम. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 100. महाराष्ट्रात डॅश डॅश जिल्ह्यात गोदावरी नदीवर धरण बांधलेले आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 अहिल्यानगर, पर्याय क्रमांक 2 जालना, पर्याय क्रमांक 3 छत्रपती संभाजीनगर आणि पर्याय क्रमांक 4 परभणी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 छत्रपती संभाजीनगर. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 101. खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कोराडी, पर्याय क्रमांक 2 खापरखेडा, पर्याय क्रमांक 3 एकलहरे आणि पर्याय क्रमांक 4 कोयना. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोयना. कोयना हा जलविद्युत प्रकल्प आहे. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 102. कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 भीमा, पर्याय क्रमांक 2 कृष्णा, पर्याय क्रमांक 3 गोदावरी आणि पर्याय क्रमांक 4 पूर्णा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कृष्णा. कोयना ही कृष्णेची उपनदी आहे. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 103. न्हावाशेवा बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 ठाणे, पर्याय क्रमांक 2 रायगड, पर्याय क्रमांक 3 रत्नागिरी व पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रायगड. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 104. महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 जालना, पर्याय क्रमांक 2 सिंधुदुर्ग, पर्याय क्रमांक 3 मुंबई उपनगर आणि पर्याय क्रमांक 4 लातूर.
तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिंधुदुर्ग. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 105. महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी कोणती मृदा आवश्यक आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 जांभी मृदा, पर्याय क्रमांक 2 रेगूर मृदा, पर्याय क्रमांक 3 चिकन माती आणि पर्याय क्रमांक 4 तपकिरी करडी मृदा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रेगूर मृदा. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 106. महाराष्ट्राची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार किती आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 8 कोटी, पर्याय क्रमांक 2 11.24 कोटी, पर्याय क्रमांक 3 9.8 कोटी आणि पर्याय क्रमांक 4 14 कोटी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 11.24 कोटी. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 107. आंबोली हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 सातारा, पर्याय क्रमांक 2 सिंधुदुर्ग, पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर आणि पर्याय क्रमांक 4 पुणे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिंधुदुर्ग. आंबोली हे पर्यटन स्थळ सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 108. खालीलपैकी कोणत्या पिकास नगदी पीक असे म्हणतात? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कापूस, पर्याय क्रमांक 2 गहू, पर्याय क्रमांक 3 ज्वारी आणि पर्याय क्रमांक 4 मका. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कापूस. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 109. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 नाशिक, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 अहिल्यानगर आणि पर्याय क्रमांक 4 जळगाव. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अहिल्यानगर. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 110. देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत? आता यासाठीचे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 4, पर्याय क्रमांक 2 5, पर्याय क्रमांक 3 6 आणि पर्याय क्रमांक 4 7. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5 ज्योतिर्लिंगे. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 111. महाराष्ट्रात धावणारी सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे कोणती? आता यासाठीचे पर्याय पहा. गीतांजली एक्सप्रेस, पर्याय क्रमांक 2 कोकण कन्या एक्सप्रेस, पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र एक्सप्रेस आणि पर्याय क्रमांक 4 देवगिरी एक्सप्रेस. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र एक्सप्रेस. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे अतिशय महत्त्वाचे सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे व विचारलेले अतिशय महत्त्वाचे 111 प्रश्न. हा व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका. धन्यवाद.